रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोलीत इफ्तार पार्टीतून डॉक्टर जयंत पाटलांचा हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश. पन्हाळा तालुक्यातील कोडोली हे गाव सर्व धर्मियांमध्ये सलोखा जपणारे म्हणून ओळखले जाते. सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून रोजाच्या उपवासाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य तसेच यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर जयंत पाटील यांच्या वतीने कोडोली येथील विघ्नहर्ता सभागृहात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर होते. यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिम बांधवांसाठी पक्षाच्या वतीने नेहमी मदत व सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. डॉक्टर जयंत पाटील यांनी हिंदू मुस्लिम समाजात शांती, सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता पाटील यांनी समाजात ऐक्याची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत भाईचाऱ्याचा संदेश दिला. या कार्यक्रमास पन्हाळा पंचायत समितीच्या उपसभापती भारती पाटील, पंचायत समिती सदस्य माणिक पाटील, पन्हाळ्याचे नगरसेवक आसिफ मोकाशी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष निहाल मुल्ला, उपाध्यक्ष शौकत नदाब, शिवसेनेचे राज्य संघटक नवेज मुल्ला, मुस्लिम ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष आबिद मोकाशी, सिराज मुल्ला, तय्यब मुजावर, हुसेन मुल्ला, बाबासाहेब मुलानी, सिराज मुजावर, सिकंदर मुल्ला यांच्यासह मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण पाटील यांनी केले तर आभार नवेज मुल्ला यांनी मानले. विन टीव्ही मराठीसाठी कोडोलीहून नम्रता लोहार.